श्री स्वामी समर्थ. पहिल्यांदा स्वामींच्या सानिध्यात आल्यानंतर स्वामी काय करतात, शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात, तर आधी तुमचे जे भोग आहेत ते तुमच्या मार्गात आणतात. आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल्य आहेत. सोडव म्हणाला तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परम कृपाळू श्री स्वामीरायाच्या चरणी मागावे. श्री स्वामी समर्थ. म्हणजेच इतरांना तुम्ही कोणालाही दोष द्यायचा नाही. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. त्याचप्रमाणे जीवनात येणारी संकटे जी आहेत त्या संकटावर मात करण्यासाठी स्वामींकडे तुम्ही त्यासाठी ताकद मागितली पाहिजे, शक्ती मागितली पाहिजे आणि त्या ताकदीचा उपयोग करून तुम्ही त्या संकटातून मुक्तता करून घेतली पाहिजे. अशाच भक्तांना स्वामी साथ देतात. फक्त नशिबावर अवलंबून न राहता कर्मावरती विश्वास ठेवायला सांगितलेला आहे स्वामींनी. धन्यवाद. सर्वांनी हा संदेश सर्व ठिकाणी पोहोचवा.